हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माइल्स विथ अभिजा. आज आपण जाणार आहोत फुकेतमधल्या प्रसिद्ध फोर आयलंड टूरला. त्यामुळे व्हिडिओ खूप खास होणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे डे 2 इन फुकेत. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे हॉटेलमध्ये आणि सध्या आता आम्ही वाट पाहतोय आमच्या मिनी बसची. साधारण 1 तासाचा प्रवास करून आम्ही फुकेट आयलंडला पोहोचलो, जिथून आपल्या फोर आयलंड टूरची सुरुवात होणार आहे. आजचा टूर अरेंज केला होता नॉनथासक ट्रॅव्हल कंपनीने आणि इथे आपल्याला स्पीड बोटने या सर्व आयलंड्सवर घेऊन जाणार आहेत. त्यामुळे खूपच मजा येणार आहे. बाकी इथे आल्यानंतर आम्ही सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या आणि फिफी नॅशनल पार्क असल्यामुळे त्याची फी देखील भरली. तर ती फी किती होती हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की पाहायला भेटेल. फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी स्नॅक, ज्यूस अँड चॉकलेट्स अरेंज केले होते. थोडं रिफ्रेश झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आजच्या फुल डे प्लॅनबद्दल माहिती दिली आणि हे होते आमचे टूर गाईड मिस्टर खाम. Right now we are here at Phuket Island. We're gonna take the time from here going to Phuket Island, Nipah Island. सर्व इन्फॉर्मेशन आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर आम्ही सर्वांनी सेफ्टी जॅकेट्स घेतले आणि निघालो स्पीड बोटकडे. स्पीड बोट थोडे आत असल्यामुळे आम्हाला प्लास्टिक बॉक्सेसने बनवलेल्या वॉकवेवरून थोडं चालत जावं लागलं. थोडा बॅलन्स ठेवत आम्ही बोटपर्यंत पोहोचलो आणि सुरू झाली आमची आजची टूर. साधारण 30 ते 40 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या आयलंडवर, ज्याचं नाव आहे खाई नॉक आयलंड. हा आयलंड छोटा आहे पण तितकाच खूप सुंदरही आहे. इथली खास गोष्ट म्हणजे क्रिस्टल क्लिअर टर्क्यूज वॉटर, व्हाईट सँडी बीच आणि खूप शांत आणि रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर. आणि या ठिकाणी आमची लंचची सोय करण्यात आली होती, जिथे आम्हाला लंच सोबतच फ्रूट्स अँड ड्रिंक्सही भेटणार होती. बेस्ट व्ह्यू आणि लंच खूपच भारी एक्सपिरियन्स होता. मस्त लंच झाल्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ रेस्ट केला. सुमारे 1 ते 1.5 तास मस्त सिनरी एन्जॉय करून आणि फोटोग्राफी करून आम्ही या सुंदर जागेची आठवण मनात ठेवली आणि निघालो पुढच्या आयलंडसाठी. यानंतर आम्ही पोहोचलो मंकी बीचवर, जे एक प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहे. सुंदर क्लिफ्स, क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि नॅचरल ब्युटी यामुळे ही जागा खूपच फेमस आहे, जे तुम्ही इथे पाहू शकता. मंकी बीच पाहून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत थायलंडमध्ये सर्वात फेमस आणि सुंदर आयलंड पाहण्यासाठी, तो म्हणजे फिफी आयलंड. तर आता आम्ही आलेलो आहोत फिफी आयलंडला. फिफी आयलंड मुख्य 2 आयलंड्स आहेत. फिफी डॉन म्हणजे मोठा आयलंड आणि फिफी ले म्हणजे छोटा आयलंड. फिफी डॉनवर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि नाईट लाईफ आहे, तर फिफी ले हे नेचर रिझर्व्ह आहे.
या आयलंडची खासियत म्हणजे एमराल्ड ग्रीन वॉटर, उंच लाईमस्टोन क्लिप्स आणि सुंदर बीचेस. येथील सिनरी इतके सुंदर आहे की इथे अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड मूवीचं शूटिंगही झालं आहे. इतका मस्त व्ह्यू मनात भरून आम्ही इच्छा नसतानाही निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी. ऑन द वे आम्हाला भेटली वायकिंग केव, जी फेमस आहे हायली प्राइज एडिबल नेट्स ऑफ स्विफ्टलेट्स बर्ड्स. You know the bird nest? Everyone know the bird nest? Bird nest? Nest from the bird. You know? Yeah, nest. This one. You know, try before eating. Oh my God. These are saliva bird. Yeah, saliva bird. They eating. Yeah, it's very delicious. Why they eating? When lady eating, it's very young skin, beautiful, everything. Because it's सो अशा प्रकारे अमेझिंग प्लेसेस बरोबर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेत आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशन, जे होते माया बे आयलंड. सो आता आपण पोहोचलेलो आहोत अतिशय सुंदर अशा माया बे आयलंडवर. माया बे हे जगातील सर्वात प्रसिद्ध बीचेसपैकी एक आहे. हॅलो, आम्ही आलो आहे आता माया बे बीचवरती. तर चला बघूया पुढे काय काय आहे. हा तोच बीच आहे जिथे हॉलिवूडमधील लिओनार्डो दिकॅप्रिओच्या द बीच या मूवीचे शूटिंग झाले होते. त्याबरोबरच कहो ना प्यारे या मूवीमधील काही सीनही इथे शूट करण्यात आलेले आहेत. हे दोघं कपल आमच्यासोबत आलेले आहेत. जे खूपच फास्ट चालतात प्रत्येक ठिकाणी, नुसते पळतात. तुमच्या इतक्या एनर्जी. सो अशा प्रकारे या बीचचा अप्रतिम व्ह्यू एन्जॉय करून आणि थोडी मस्ती करून आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला, जिथे आम्ही करणार होतो स्नॉर्कलिंग. स्नॉर्कलिंग करताना समुद्राखालील ब्युटिफुल फिशेस आणि कोरल रीफ्स पाहायला मिळाले. हा एक्सपिरियन्स खरंच खूप अमेझिंग होता. पाणी इतके क्रिस्टल क्लिअर होते की मासे वरूनही दिसत होते. मस्त स्नॉर्कलिंग केल्यानंतर आता परत निघालो आम्ही फुकेट आयलंडकडे, जिथून आम्ही सुरुवात केली होती. अशा प्रकारे हे टूर संपलेला आहे. आता आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. 4 आयलंड बघितले आम्ही आणि अराऊंड 11 वाजता आम्ही चालू केलं होतं सगळं आणि आत्ता वाजले तर अराऊंड 6-6:30. छान मस्तपैकी टूर झालेली आहे आमची फिफी आयलंड टूर. खूप मस्त आणि वाटतंय. आणि आता एक मस्त वॉक घेत आहे, तुम्ही बघू शकता इथे. बीच जवळ पाण्याची लेवल कमी असल्यामुळे आम्हाला अर्धा 1 किलोमीटर आत उतरवण्यात आलं होतं. बीचवरील लाईट्सवरून तुम्ही पाहू शकता की बीच कुठे आहे आणि आम्ही कुठे आहोत. बट या वॉकमध्ये पण एक वेगळीच मजा होती. सो अशा प्रकारे डे 2 आमचा संपलेला आहे. फिफी आयलंड नॅशनल पार्क फी ही 400 थाई बात पर पर्सन आहे. सो इट्स ऑलवेज बेटर टू कॅरी सम कॅश. सो फायनली 10 मिनिट्सचा वॉक केल्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत बीचवर, जिथून आम्ही सकाळी टूर स्टार्ट केली होती. अशा प्रकारे डे 2 संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.
आणि उद्या आम्ही जाणार आहोत क्राबीला. सो इथे सुंदर सुंदर प्लेसेस तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.